नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत कम्युनिटी हेल्थ नर्सिंग एएनएम फर्स्ट इयरसाठी. आता उद्या एक्झाम आहे, तर आज आपण बघणार आहोत IMP क्वेश्चनची लिस्ट. तर तुमचं हे झालेलं आहे की नाही झालेलं, याच्यातले भरपूर क्वेश्चन तुमचे झाले असणार आहे. जे राहिलेलं नाही ते तुम्ही आता करून घ्या. आजचा दिवस तुमच्या हातात आहे. वाचून घ्या, सर्व वाचून घ्या. पाठांतर करू नका. पाठांतर केल्यानंतर पेपरच्या वेळेस लक्षात येत नाही, त्यामुळे सर्व वाचून घ्या आणि लक्षात आणण्याचा प्रयत्न करा. रिव्हिजन मारून घ्या सर्व. चला बघूया आपण. पहिला क्वेश्चन आहे गृहभेट. गृहभेटीचे तत्वे, गृहभेटीचे उद्देश, गृहभेटीचे फायदे तोटे, पायऱ्या कशा कशा आहे इत्यादी गृहभेटीमध्ये करायचे. गृहभेटी आल्यानंतर प्रस्तावना लिची डेफिनेशन लिचिंग खाली एवढं सांगितलं, तेवढे मुद्दे टाकायचे. मग त्याने म्हणून तुम्हाला मार्क्स गेन करायला किंवा एक्झामिनरला पण मार्क द्यायला सोपं जातं. जितके पॉईंट असतील तितके मार्क देऊन टाकतात. 3 पेजेस मिनिमम 3 पेजेस टिपा लिहायचे आहे. सर्वांनी कंजूसपणा करायचं नाही. आपल्याला जेवढे पेजेस दिले तेवढे भरायचे आहे. नंतर येतं जननी सुरक्षा योजना. जननी सुरक्षा योजनेमध्ये कोणकोणत्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहे सरकारने ते लिहायचं आहे आपल्याला. त्याच्यामध्ये व्याख्यान लिहिता येणार नाही. प्रस्तावना लिहायची, कधी सुरुवात झाली आणि कुठून सुरुवात झाली असं लिहायचं. त्याच्यामध्ये झालं. त्याच्यानंतर थोडंफार माहिती लिहून टाकायची. नंतर तिसरा क्वेश्चन. याच्यामध्ये सर्वात जास्त मार्क पडतात. हा क्वेश्चन खूप सोपा आहे. कोणी स्ट्रेस घ्यायचं नाही आहे. जेवढं मनाने लिहिता येईल तेवढं लिहायचं आहे. नंतर 3 नंबरचा आपलं प्राथमिक आरोग्य केंद्र. प्राथमिक आरोग्य केंद्र हा क्वेश्चन 15 मार्काला विचारला जातो, 5 मार्काला विचारला जातो. आता आम्ही GNM फर्स्ट इयरचा व्हिडिओ बनवला. त्याच्यामध्ये आणि GNM फर्स्ट इयरला सुद्धा हा क्वेश्चन PSC आणि गृहभेट आलेला होता. त्यामुळे हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. आता GNMला येऊन गेलेला आहे. आता ANMला पण येण्याचे चान्सेस, त्यामुळे हा करायचा. याच्यामध्ये तत्वे, घटक, कार्य 15 मार्काला विचारू शकतो. नाही तर 5 मार्काला तत्वे विचारेन फक्त, नाही तर घटक विचारेन, नाही तर कार्य विचारेन. कार्य सोपे, घटक पण सोपे. 6-7 घटक आहे. तत्वे 6 आहे आणि घटक 7-8 असेल. कार्य भरपूर आहे. कार्य आपण मनाने लिहू शकतो. त्याच्यानंतर तर 4 नंबरचा जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO ची सुरुवात कधी झाली ते ती लिहायचं आहे. 12 एप्रिल 2005 पासून त्याची नाही ना चुकी, हे याचं आहे आशाचं, सॉरी. तर याची जेव्हा सुरुवात झाली ते तुम्ही अभ्यास करून, आणि याचं काय काय असतात, किती जण असतात नेमलेले, कोणते कोणते 2 देश, याच्यामध्ये ज्या संघटनेमध्ये कोणते कोणते देश पार्टिसिपेट आहे, हे सर्व तुम्ही अभ्यास करा. लसीकरण तक्ता आपल्या याच्यावरती मी अपलोड केलेला आहे. समजून सांगायचं असेल तर तसा व्हिडिओ आपल्याला कमेंट करा. आता वेळ नाही आहे तरी पण तुम्ही. आणि हा क्वेश्चन काल म्हणजे लसीकरण हा चार्ट पण प्रायमरीमध्ये पण विचारला, त्यामुळे हा क्वेश्चन करा तुम्ही. नसेल तर प्रायमरीसाठी मी तुम्हाला व्हिडिओ बनवून टाकेल, उद्या आला नाही आला तरी पण. नंतर ANMची जबाबदारी लिहायची आपल्याला. ANMच्या जबाबदाऱ्या खूप कमी आहे आणि मनाने लिहू शकता तुम्ही, अभ्यास चांगला केला असेल तर. कुटुंब हे IMP क्वेश्चन आहे, हा विचारलेला आहे बरेच वेळा. आशा आपल्या याच्यावरती अपलोड आहे, तो बघू शकता तुम्ही. कुटुंब पण मी अपलोड करीन, तुम्ही जर आता वेळ नाही म्हणा, पण आशाचा आपल्याकडे आहे माझ्या चॅनलवरती. आशाचा व्हिडिओ बनवलेला आहे, तो बघून घ्या. सर्व व्हिडिओ बनवलेले भरपूर मी बरेचसे, तर बघून घ्या तुम्ही. लोकसंख्या विस्फोट 15 मार्काला विचारला गेलेला क्वेश्चन आहे. 2-3 वेळेस विचारलेला हा क्वेश्चन. आमच्या वेळेस आम्ही करून गेलो होतो, आला नव्हता तो, गोष्ट वेगळी. परंतु हा क्वेश्चन करून जा. ICDS एकात्मिक बाल विकास कार्यक्रम हा पण करून घ्या. याच्यामध्ये अंगणवाडीचे कार्य लिहायचे थोडेफार, आणि थोडं वाचून घेतलं तरी होऊन जातं. संदेशवहन, संप्रेषण आणि कम्युनिकेशन, संवाद, हे सर्व एकच आहे. कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. चांगल्या पद्धतीने एकदम सोपा आहे. आता GNMच्या क्वेश्चन पेपरमध्ये आलेला क्वेश्चन आहे हा. संदेशवहन, कम्युनिकेशन आलेलं वाटतं त्यांना, तर तरी हा क्वेश्चन करून घ्यायचा IMP. त्याच्यानंतर आरोग्य समस्या काय काय भारताच्या, याची यादी करायची, त्याची कारणे लिहायची. 15 मार्क क्वेश्चन विचारले गेलेला आहे. सर्वांनी कंपल्सरी करून जायचं. आरोग्य समस्या फक्त वाचायचं काम आहे. आपण आरोग्य समस्या काय काय आपल्याला माहीतच आहे, त्यामुळे थोडं याच्यामध्ये पाठांतर करण्याची गरज नाही. उद्याच पेपर खूप सोपा आहे, खूप मार्क गेन करले जातं. तुम्ही किती लिहिलं अनुसरून, फक्त शब्दाला आपला जो टॉपिक आहे त्याला अनुसरून लिहायचे, खूप मार्क भेटले जातात. त्याच्यानंतर कुपोषणाच्या 15 मार्काचा क्वेश्चन विचारला जातो. तो व्हिडिओ पण आपल्या चॅनलवरती अपलोड आहे. शीतसाखळी, त्याच्यामध्ये शीतसाखळीची व्याख्या लिहायची, प्रस्तावना लिहायची. त्याच्यानंतर काय येतं आपलं, कोणकोणते साधने याच्यामध्ये कार्यरत म्हणजे आपल्याला मदत करतात, तर लिहायचे ते साधने. डीप फ्रीजर येतो, ILR. हा क्वेश्चन GNMला आला आत्ता. मागं GNMचे पेपर झाले आपले 23 तारखेपासून, तर त्या दिवशी GNMच्या क्वेश्चन पेपरमध्ये हा क्वेश्चन बघितला मी. त्याचं सर्वेक्षण IMP आहे. सर्वेक्षण पण करणे, सर्वेक्षणाचे महत्त्व लिहायचे, सर्वेक्षण कसं करतो ते लिहायचे. पोस्टर्स, हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. पोस्टरची साईज लिहायची, शेप लिहायची, त्याचे फायदे, कसे पोस्टर बनवावे, कसे असावे पोस्टर, किती दिवसानंतर खराब झालं काढून टाकायचं, काळजी घ्यायची, त्याच्यात लिहायचं थोडंफार. नंतर 13 नोंदी आणि अहवाल, नोंदीचे फायदे, नोंदीचे उपयोग त्यामध्ये लिहू शकतात. नोंदीची डेफिनेशन लिहू शकतात, अहवालाची डेफिनेशन लिहू शकतात. भरपूर लिहायसारखं आहे. नोंदी अहवालमध्ये किती प्रकारच्या नोंदी असतात सब सेंटरला, त्याचबरोबर आपल्या PSCला, ते पण तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कोणकोणते कार्यक्रम राबवले जाते PSC मध्ये, सब सेंटरमध्ये, आणि काय काय त्याचं ग्रामीण म्हणजे ग्रामीण भागामध्ये असते, एक रुरल असतं आणि एक अर्बन असतं म्हणजे शहरी भागामध्ये. तर ते तुम्ही वाचून घेतलं तरी काही नाही, बुक्स सगळं वाचून घ्या. असं क्वेश्चन वाटला नाही पाहिजे तुम्हाला का तो आला आणि आपण वाचलेला नाही किंवा आपण माहीतच नाही सिलेबसच्या बाहेर आला. त्यामुळे हे बारीक सर्व क्वेश्चन वाचून घ्या तुम्ही, मग ज्यामुळे वाचल्यानंतर कॉन्फिडन्स येतो आपल्याला. तर आरोग्य शिक्षण म्हणले 15 मार्काला क्वेश्चन विचारले गेलेला आहे. दृकश्राव्य 15 मार्काला विचारले गेलेला आहे. आरोग्य शिक्षणाचे घटक तत्वे लिहायचे आपल्याला, काय काय उद्देश लिहायचे, तत्वे लिहायचे, त्याच्यामध्ये आरोग्य शिक्षणाचे फायदे, आरोग्य शिक्षण कसे असावे, आणि त्याच्यानंतर दृकश्राव्य साधण्याची व्याख्या, प्रकार किती आहे, प्रकारामध्ये त्याला उदाहरण द्यायचे आपल्याला. टेलिव्हिजन म्हणजे कोणत्याही दृकसाधने म्हणल्यावर काही पोस्टर सीन, श्राव्य साधण्यामध्ये टेप रेकॉर्ड हे येऊन जाईल. नंतर इथं आपलं समुपदेशन 15 मार्काचा क्वेश्चन. समुपदेशन पण खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, आपण करणे अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यानंतर आरोग्यावर परिणाम करणारे घटक, त्याच्यामध्ये शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक हे घटक आहे. आणि आरोग्याचे विविध पैलू कोणते, डिटर्मिनंट म्हणजे जैविकमध्ये वय, अनुवंशिकता, इम्युनिटी पॉवर. हे हवे असेल तर व्हिडिओ बनवून देईल मी, पण आता उद्या पेपर आहे म्हणल्यावर तुम्हाला वाचून घ्यावा. सगळे बुकमधलेच क्वेश्चन आहे, असं आउट ऑफ सिलेबस कोणताच नाही आहे. आणि हेच क्वेश्चन परत म्हणजे येत असतात ते, त्यामुळे सर्वांनी अभ्यास करा चांगला उद्याच्या पेपरसाठी.